पक्ष संघटना वाढवण्यासाठी सर्वांना संधी द्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केले। पक्ष संघटना वाढवण्यावरती भर देण्याचं देखील त्यांनी कार्यकर्त्यांना आणि सर्व आमदार खासदारांना सूचना केलेली आहेत। पक्षाच्या वाढीसाठी झपाटून काम करण्याची ही सुरुवात आहे। त्याचा उल्लेख अनेकांनी आपल्या भाषणामध्ये त्या ठिकाणी केला। आपल्याला पक्ष संघटन वाढवण्यासाठी आज पण काही माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं की अधिकाधिक तरुण तरुणींना, अधिकाधिक माता भगिनींना, डॉक्टर, वकील, व्यापारी, उद्योजक अशा अनेक घटकांना पक्षात आणणं आणि पक्ष कार्यात सक्रिय ठेवणं यासाठी आपल्याला सगळ्यांना कामाला लागण्याची ही सुरुवात आहे। आज मी 2 कक्ष सेल आपल्या लोकांच्या करता, महाराष्ट्रातल्या जनतेच्या करता उघडलेले आहेत। त्यामध्ये हे सेल पक्षाच्या स्तरावर असतील आणि माझ्या आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक मंत्र्याच्या पण कार्यालयामध्ये असतील। पहिला कक्ष वैद्यकीय सहाय्यता कक्ष आणि दुसरा कक्ष मी उघडतोय तो वचनपूर्ती कक्ष। विधानसभेच्या 2024 दरम्यान मी आणि आपल्यापैकी बरेच जण त्या प्रचारासाठी फिरत होतो, ज्याचा उल्लेख मगाशी धनंजयने केला। माझं प्रफुल्लभाईंचं बोलणं झालं की उद्या परवा नवाबभाई आणि काही सहकारी मित्रांना घेऊन मुंबईच्या संदर्भामध्ये आपण बसू आणि त्याच्यातनं त्या ठिकाणी मार्ग काढू। बऱ्याचदा एखादी बातमी येते आणि दुसरी त्याच्याबद्दलची माहितीच नसते आणि विरोधक तर अलीकडे ठोकून काही पण बोलायला लागले।